नमस्कार माझ्या 12वीतील सर्व लाडक्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपण गेली वर्षभरामध्ये कोरोना सदृश्य परिस्थितीतूनही 12वीच्या वर्षाची तयारी करत आहोत आणि सध्या परिस्थितीमध्ये सुद्धा कोरोना सदृश्य परिस्थिती असली तरीही आपल्याला 12वी बोर्ड परीक्षेला सामोरं जावं लागणार आहे ऑफलाईन पद्धतीनं। हे सुद्धा आपल्या सर्वांना ज्ञात आहे, माहिती आहे। विद्यार्थी मित्रांनो, अर्थशास्त्र या विषयाचा पेपर देत असताना तो आत्मविश्वास पूर्ण देता यावा, सक्षमपणे देता यावा, समर्पकपणे देता यावा आणि अर्थशास्त्राच्या पेपरमध्ये किंवा परीक्षेमध्ये आपल्याला सुयश प्राप्त व्हावं याच्यासाठी 12वी अर्थशास्त्र विषयाच्या सराव प्रश्नपत्रिकेला त्या प्रश्नपत्रिकेतील प्रत्येक प्रश्नाच्या सविस्तर व सखोल विश्लेषणासह मी तुमच्यासमोर घेऊन येत आहे या व्हिडिओच्या माध्यमातून। विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला 12वीच्या अर्थशास्त्र विषयाच्या प्रश्नपत्रिकेचा आराखडा समजण्याच्या दृष्टिकोनातून उपयुक्त आहे। 12वी बोर्ड परीक्षेला सामोरं जात असताना अर्थशास्त्र विषयामध्ये कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे आणि त्याची उत्तरं नेमकी कशी लिहायला पाहिजेत याची इत्थंभूत आणि सविस्तर माहिती किंवा आढावासुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून घेता येणार आहे। एवढंच नव्हे विद्यार्थी मित्रांनो, मी ही सराव प्रश्नपत्रिका काही निकषांना अनुसरून स्वतः तयार केलेली एक सराव प्रश्नपत्रिका आहे आणि संपूर्ण व्हिडिओच्या दरम्यान मी काही महत्त्वाच्या हिंट्स, महत्त्वाच्या बाबी स्पष्टसुद्धा करणार आहे, ज्या तुम्हाला 12वीच्या अर्थशास्त्र विषयाचा पेपर देत असताना नक्की संजीवनी ठरणार आहेत। त्यामुळं हा व्हिडिओ नक्की तुम्ही सविस्तरपणे समजून घ्या, कारण ही सराव प्रश्नपत्रिका तयार करत असताना जे निकष मी डोळ्यासमोर घेतलेले आहेत किंवा ठेवलेले आहेत त्यातील पहिला निकष आहे तो म्हणजे ही सराव प्रश्नपत्रिका मी संविधान तक्त्यानुसार तयार केलेली आहे। या संविधान तक्त्यानुसार प्रश्नपत्रिकेची आखणी करण्यात आलेली आहे। दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याकडं एकूण 10 प्रकरणं आहेत अर्थशास्त्र विषयात। त्या 10ही प्रकरणांची जी गुण विभागणी आहे त्या गुण विभागणीनुसार या प्रश्नपत्रिकेची रचना करण्यात आलेली आहे। एवढंच नव्हे तर तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे प्रश्न प्रकार आहेत, वस्तुनिष्ठ प्रश्न असतील, लघुत्तरी प्रश्न असतील, दीर्घोत्तरी प्रश्न असतील, या प्रश्न प्रकारानुसार जी गुण विभागणी आहे ती सुद्धा ही प्रश्नपत्रिका तयार करताना मी आवर्जून आणि काळजीपूर्वक लक्षात घेतलेली बाब आहे। एवढंच नव्हे विद्यार्थी मित्रांनो, तर आपल्या प्रश्नपत्रिकेमधून विद्यार्थ्यांचं ज्ञान, आकलन, उपयोजन व कौशल्य ही उद्दिष्ट कशी साध्य करता येतील याचाही विचार या प्रश्नपत्रिकेच्या माध्यमातून केला गेलेला आहे। म्हणजेच उद्दिष्टनिहाय सुद्धा गुण विभागणी ही प्रश्नपत्रिका तयार करत असताना विचारात घेतलेली आहे। आपल्याला माहिती आहे की सध्या कोरोना सदृश्य परिस्थिती विचारात घेऊन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं प्रत्येक विषयाचा 25% अभ्यासक्रम कमी केलेला आहे। मग अर्थशास्त्र विषयाचा वगळण्यात आलेला जो 25% अभ्यासक्रम आहे तो वगळण्यात आलेला 25% अभ्यासक्रम कमी करून ही प्रश्नपत्रिका तयार करण्यात आलेली आहे, जे बोर्ड परीक्षेसाठी सुद्धा विचारात घेतलं जाणार आहे। बोर्डाची ही प्रश्नपत्रिका 25% अभ्यासक्रम कमी करूनच तयार केली गेलेली आहे। त्यामुळं हाही विचार या ठिकाणी या प्रश्नपत्रिका तयार करत असताना विचारात घेतलेला आहे। आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे आपल्याला जी बोर्ड परीक्षा द्यायची आहे त्या परीक्षेचा जो प्रश्नपत्रिकेचा आराखडा आहे, अगदी त्या आराखड्यानुसार 80 गुणांची 3 तासासाठी द्यावी लागणारी अर्थशास्त्र विषयाची प्रश्नपत्रिका एक सराव प्रश्नपत्रिका म्हणून आणि त्या प्रश्नपत्रिकेमध्ये उत्तरं कशी लिहायला पाहिजेत याच्या विश्लेषणासहित मी प्राध्यापक BS दहिफळे या व्हिडिओतून
प्रश्नपत्रिका व त्या प्रश्नपत्रिकेतील समर्पक उत्तरांच्या विश्लेषणासह या प्रश्नपत्रिकेला घेऊन येत आहे। विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नपत्रिकेमध्ये पहिला प्रश्न हा वस्तुनिष्ठ प्रश्न आहे आणि जेव्हा वस्तुनिष्ठ प्रश्नाला आपण सामोरं जाणार आहोत तेव्हा नीट लक्षात घ्या, अर्थशास्त्र विषयामध्ये 6 प्रकारचे वस्तुनिष्ठ प्रश्न आहेत आणि मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो किंवा असा एक अंदाज व्यक्त करतो की यावर्षी जे 4 प्रकारचे वस्तुनिष्ठ प्रश्न विचारले जाणार आहेत ते या प्रकारचे असावेत किंवा असतील असा मी अंदाज व्यक्त करतो। कारण या 4 प्रकाराव्यतिरिक्त जे राहिलेले 2 प्रकार आहेत, एक म्हणजे विधाने व तर्कविधाने हा आणि दुसरा म्हणजे योग्य पर्याय निवडा हा, हे जे 2 वस्तुनिष्ठ प्रश्न आहेत हे थोडेसे काठिण्य पातळी जास्त असणारे आहेत आणि त्याच्यासाठी खोलवर अभ्यास विद्यार्थ्यांना करावा लागतो। एकूणच परिस्थिती विचारात घेता तेवढ्या खोलवर जाण्याचा विचार व्हायचा नाही या एकूण परिस्थितीचा विचार करता असं मला वाटतं। त्याच्यामुळे माझा असा अंदाज आहे की आपण जे 4 वस्तुनिष्ठ चे प्रकार निवडलेले आहेत ते अशा पद्धतीनं येण्याची शक्यता जास्त आहे असं मला वाटतं। याच्यामध्ये पहिला प्रश्न पहिला खालील विधाने पूर्ण करा असा आपण प्रश्न घेतलेला आहे। या ठिकाणी एक विधान दिलेलं असेल, त्याच्या खाली 4 पर्याय दिलेले असतील, त्यातील एक पर्याय घ्यायचा आणि विधान पूर्ण करायचं असा हा प्रश्न आहे। बघूया आपण कशा पद्धतीनं याचे विश्लेषण आणि उत्तराचं स्पष्टीकरण असेल ते। विद्यार्थी मित्रांनो, हा खालील विधाने पूर्ण करा हा जो आहे या साठी एकूण 5 गुण आहेत आणि पहिल्या प्रश्नासाठी एकूण 20 गुण आहेत। याच्यात 5 गुण, ब 5 गुण, क 5 गुण आणि ड 5 गुण असे 20 गुणांसाठी पहिला प्रश्न आहे। त्यातला पहिलं विधान आहे, जेव्हा सीमांत उपयोगिता ऋण किंवा वजा होते तेव्हा एकूण उपयोगिता काय होते। विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा सीमांत उपयोगिता ऋण होते किंवा वजा होते तेव्हा एकूण उपयोगिता घटत असते, त्यामुळं घटते हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे। त्यानंतर दुसरं विधान आहे, इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड इज इक्वल टू 0 हा अनुभव येणाऱ्या वस्तू म्हणजे इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड इज इक्वल टू 0 याचा अर्थ मागणी पूर्णतः अलवचिक असणं किंवा ताठर लवचिक असणं। मग कोणत्या वस्तूच्या बाबतीत मागणी पूर्णतः अलवचिक असते किंवा संपूर्ण अलवचिक असते, तर ज्या वस्तू जीवनावश्यक वस्तू आहेत अशा वस्तूंच्या बाबतीत मागणी पूर्णतः अलवचिक असते। म्हणून जीवनावश्यक वस्तूंच्या बाबतीत इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड इज इक्वल टू 0 हा अनुभव येतो, म्हणून ब जीवनावश्यक वस्तू हे उत्तर बरोबर आहे। त्याच्यानंतर तिसरं विधान आहे, एका जादा नगसंख्येच्या विक्रीनंतर एकूण प्राप्तीत झालेली वाढ। मग एका जादा नगसंख्येच्या विक्रीनंतर असं म्हटलेलं आहे, एकूण प्राप्तीमध्ये जी वाढ होते विद्यार्थी मित्रांनो त्याला आपण सीमांत प्राप्ती असे म्हणतो। म्हणजे एक वाढीव नग विकल्यामुळे एकूण प्राप्तीमध्ये जी भर पडते त्याला आपण सीमांत प्राप्ती असे म्हणतो, त्यामुळं सीमांत प्राप्ती हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे। त्यानंतर चौथं विधान जर विचारात घेतलं तर कोणत्याही विशेष लाभाच्या प्राप्तीशिवाय व्यक्तीने शासनाला दिलेले सक्तीचे देणे म्हणजे, याचा अर्थ कोणत्याही विशेष लाभाची अपेक्षा न करता जे पैसे आपण शासनाला देतो किंवा जे सक्तीचं देणं आपण शासनाला देतो त्याला विद्यार्थी मित्रांनो कर असे म्हणतात। त्यामुळं कर हा पर्याय किंवा हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे। त्याच्यानंतर 5वं विधान आहे, जर वस्तूचे निर्यात मूल्य आयात मूल्यापेक्षा जास्त असेल। बघा काय म्हटलेलं आहे, निर्यात मूल्य आयात मूल्यापेक्षा जास्त असेल तर त्याला अनुकूल व्यापार तोल असे म्हणतात। त्यामुळं अनुकूल व्यापार तोल हे ड हा पर्याय या प्रश्नाच्या उत्तरामध्ये बरोबर आहे। असे 5 विधाने पूर्ण करा हे 5 गुणांसाठी या ठिकाणी स्पष्ट केलं आपण। त्याच्यानंतर ब आहे यातलं सहसंबंध पूर्ण करा। आता आपल्याला सहसंबंध पूर्ण करायचा आहे, एक सहसंबंध पूर्ण करून दिलेला असतो, दुसरा आपल्याला पूर्ण करायचा असतो। एका ठिकाणी बघा, या ठिकाणी सहसंबंध दिलेला आहे स्थूल अर्थशास्त्र आणि त्याच्या व्याप्तीतला एक मुद्दा दिलेला आहे उत्पन्न व रोजगार सिद्धांत। जर
स्थूल अर्थशास्त्र हे उत्पन्न व रोजगार सिद्धांत म्हणून ओळखलं जात असेल तर सूक्ष्म अर्थशास्त्र हे किंमत सिद्धांत म्हणून ओळखलं जातं. त्यामुळं किंमत सिद्धांत हा या ठिकाणी असलेला सहसंबंध आहे. त्याच्यानंतर दुसरं विधान आहे शिक्षकाचे शिकवणे. आता शिक्षकाचे शिकवणे हे कोणत्या प्रकारची उपयोगिता आहे हे आपल्याला ओळखायचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला खालच्या सहसंबंधाची मदत होईल. लाकडापासून फर्निचर तयार करणं याला रूप उपयोगिता असं म्हणतात. तर मग शिक्षकाचे शिकवणे, डॉक्टरांचे तपासणे, वकिलांची वकिली, गायकाचे गायन ह्या सगळ्या सेवा उपयोगिता आहेत. त्यामुळं सेवा उपयोगिता हे उत्तर बरोबर असेल. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो क्रमांक 3, किंमत कमी झाल्याने मागणीत वाढ होते. ज्यावेळी वस्तूची किंमत कमी झाल्याने मागणीत वाढ होते तेव्हा त्याला आपण मागणीतील विस्तार असे म्हणतो. म्हणजे इतर परिस्थिती कायम असताना किंमत कमी झाल्याने मागणीत वाढ होत असेल तेव्हा त्याला मागणीतील विस्तार असं म्हणतात. जर हा संबंध विचारात घेतला तर आता पुढचा संबंध सांगायचा आहे. इतर परिस्थिती अनुकूल झाल्याने किंवा इतर परिस्थितीत अनुकूल बदल झाल्याने जेव्हा मागणी वाढते तेव्हा त्याला मागणीतील वाढ किंवा मागणीतील वृद्धी असे म्हणतात. त्यामुळे या चौकटीमध्ये आपल्याला मागणीतील वाढ किंवा वृद्धी असं उत्तर लिहावं लागेल. चौथा मुद्दा आहे किंमत स्वीकारणारा. म्हणजे विक्रेता किंमत स्वीकारणारा कोणत्या बाजारात असतो ते सांगायचं आहे. कारण खाली संबंध सांगितलेला आहे किंमत करणारा किंवा किंमत करता आणि मक्तेदारी. म्हणजे मक्तेदारीमध्ये विक्रेता किंमत करता असतो तर मग किंमत स्वीकारणारा विक्रेता कोणत्या बाजारात असतो ते सांगायचं आहे. पूर्ण स्पर्धेच्या बाजारात विक्रेता किंमत स्वीकारणारा असतो. त्यामुळं पूर्ण स्पर्धा हे उत्तर या ठिकाणी बरोबर असेल. त्यानंतर 5वं विधान आहे चालू वर्षातील वस्तूची किंमत जर आपण P1 ने दर्शवत असू. आता निर्देशांकामध्ये जेव्हा निर्देशांकाचं मापन करतो आपण तेव्हा चालू वर्षातल्या ज्या वस्तूंच्या किमती आहेत त्या वस्तूंच्या किमती सूत्रामध्ये वापरत असताना P1 ने दर्शवत असतो. तर मग मूळ वर्षातील वस्तूंच्या किमती कशाने दर्शवल्या जातील. आता हे सुद्धा तुमच्या सहज लक्षात आलं असेल. ते P0 ने दर्शवलं जातं. हे उत्तर म्हणजे P0 असेल. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न पहिल्यामध्ये क हा तिसरा उपप्रश्न आहे. हा आहे आर्थिक पारिभाषिक शब्द लिहा. आता या ठिकाणी आपल्याला जे विधान देण्यात आलेलं आहे ते विधान नीट लक्षात घ्यायचं आहे आणि त्याच्यासाठी एक आर्थिक पारिभाषिक शब्द असेल तो आपल्याला ओळखून नेमका तो शब्द उत्तरामध्ये लिहायचा आहे. पहिलं विधान आहे संख्यांची अशी शृंखला की जिच्या आधारे काल व स्थान पदमालेतील बदलाचे मापन केले जाते. हे कशामध्ये केलं जातं तर निर्देशांकामध्ये केलं जातं. कारण निर्देशांक ही संख्यांची अशी शृंखला आहे की जिच्या आधारे काल व स्थान पदमालेतील बदलाचे मापन केले जाते. त्यामुळं निर्देशांक हा योग्य आर्थिक पारिभाषिक शब्द या पहिल्या विधानासाठी आहे. त्याच्यानंतर दुसरं आहे वस्तूची विक्री वाढविण्यासाठी करावा लागणारा खर्च. आता हा मुद्दासुद्धा तुमच्या लगेच लक्षात आला असेल. मक्तेदारीयुक्त स्पर्धेमध्ये विक्रेत्याला विक्री खर्च करावा लागतो. मग वस्तूची विक्री वाढविण्यासाठी विक्रेता जो खर्च करत असतात त्याला विक्री खर्च असे म्हणतात. त्यामुळं दुसऱ्या विधानाचं उत्तर किंवा योग्य आर्थिक पारिभाषिक शब्द आहे विक्री खर्च. हे उत्तर या ठिकाणी अपेक्षित आहे. तिसरं आहे स्थिर घटकावर केला जाणारा खर्च. आता खर्चाच्या ज्या संकल्पना आहेत त्याच्यामध्ये आपण बदलत्या घटकावर केला जाणारा खर्च, स्थिर घटकावर केला जाणारा खर्च विचारात घेतलेला आहे. आता या ठिकाणी स्थिर घटकावर केला जाणारा खर्च कोणता तर एकूण स्थिर खर्च. याला आपण स्थिर घटकावर केला जाणारा खर्च असं म्हणतो. म्हणून एकूण स्थिर खर्च हे उत्तर किंवा हे योग्य आर्थिक पारिभाषिक शब्द बरोबर आहे. विद्यार्थी मित्रांनो 4 नंबर आहे केंद्र, राज्य व स्थानिक शासनांच्या उत्पन्न आणि खर्चांच्या तत्वाचा अभ्यास कशामध्ये केला जातो. म्हणजे केंद्र, राज्य किंवा स्थानिक सरकार यांचे जे उत्पन्न आहे आणि यांच्याकडून होणारा जो खर्च आहे हा उत्पन्न व खर्च सार्वजनिक वित्त व्यवहारामध्ये विचारात घेतला जातो. नंतर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न त्यामधलं 5वं विधान आहे
एका वस्तूच्या किमतीतील बदलामुळे तिला पर्याय असणाऱ्या किंवा पूरक असणाऱ्या दुसऱ्या वस्तूच्या मागणीमध्ये घडून येणारा जो बदल आहे तो बदल कशाने विचारात घेतला जातो? विद्यार्थी मित्रांनो, मागणीच्या लवचिकतेमध्ये ही संकल्पना आपण समजून घेतलेली आहे. एका वस्तूच्या किमतीत बदल झाला असता त्याला पर्याय किंवा पूरक असणाऱ्या दुसऱ्या वस्तूची मागणी बदलत असेल तर त्याला आपण छेदक किंवा तिरकस लवचिकता असं म्हटलेलं आहे. त्यामुळे छेदक किंवा तिरकस लवचिकता हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. त्याच्यानंतर ड आहे विसंगत शब्द ओळखा. म्हणजे त्या गटामध्ये सगळे शब्द सुसंगत असतील किंवा त्या हेडिंगला अनुसरून असतील आणि एक शब्द मात्र वेगळा असेल, तो ओळखायचा आहे. आता या ठिकाणी बघा, एक विदेशी व्यापाराचे प्रकार. आता विदेशी व्यापाराच्या प्रकारामध्ये आयात व्यापार हा प्रकार आहे, निर्यात व्यापार हाही प्रकार आहे, पुनर्निर्यात व्यापार हाही प्रकार आहे, परंतु गृह व्यापार हा काही विदेशी व्यापाराचा प्रकार नाही. त्यामुळं गृह व्यापार हा शब्द बाजूला निघेल किंवा विसंगत शब्दाच्या उत्तरामध्ये गृह व्यापार हे उत्तर असेल. दुसरं आहे निर्देशांकाची रचना. आता निर्देशांकाच्या रचनेमध्ये कोणकोणत्या बाबी विचारात घेतल्या जातात? मूळ वर्षाची निवड विचारात घेतली जाते. चलनवाढीचे मोजमाप. आता या चलनवाढीच्या मोजमापाचा काही संबंध निर्देशांकाच्या रचनेमध्ये येत नाही, त्याच्यामुळे चलनवाढीचे मोजमाप हा विसंगत शब्द या ठिकाणी आला. त्याच्यानंतर पुढं बघा, वस्तूची निवड हा सुद्धा मुद्दा विचारात घेतला जातो आणि वस्तूच्या किमतीची निवड हाही मुद्दा विचारात घेतला जातो. त्याच्यामुळं चलनवाढीचे मोजमाप हा मुद्दा या ठिकाणी विसंगत शब्द म्हणून बाजूला येईल. त्याच्यानंतर मागणीची संकल्पना. मागणीच्या संकल्पनेत काय काय विचारात घेतलं जातं? खरेदी करण्याची तयारी असणं विचारात घेतलं जातं, खरेदी क्षमता असणं विचारात घेतलं जातं, इच्छा असणं हे पण विचारात घेतलं जातं. मग पुरवठा असणं. मग मागणीच्या संकल्पनेमध्ये पुरवठा असणं या शब्द विसंगत आहे, त्यामुळे ते उत्तर बरोबर आहे. म्हणजे पुरवठा असणे हे हा शब्द विसंगत झाला. त्याच्यानंतर नंबर 4 नाणे बाजारातील संघटित क्षेत्र. सहकारी बँका, स्थानिक बँकर्स, व्यापारी बँका आणि भारतीय रिझर्व्ह बँक. विद्यार्थी मित्रांनो, भारताच्या नाणे बाजारातील संघटित क्षेत्रामध्ये सहकारी बँका येतात, व्यापारी बँका येतात, भारतीय रिझर्व्ह बँक ही येते. फक्त स्थानिक बँकर्स हा मात्र असंघटित क्षेत्रातील घटक आहे, त्यामुळं तो विसंगत आहे. म्हणून स्थानिक बँकर्स हा पर्याय किंवा हे उत्तर या ठिकाणी येईल. त्यानंतर 5वं विधान आहे सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती. याच्यामध्ये उत्पादन व रोजगार सिद्धांत, वस्तू व किंमत निश्चितीचे सिद्धांत, उत्पादन घटकांच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत आणि आर्थिक कल्याणाचे सिद्धांत हे सगळे शब्द बरोबर आहेत, परंतु उत्पन्न व रोजगार सिद्धांत ही स्थूल अर्थशास्त्राच्या व्याप्तीतील मुद्दा आहे, तो सूक्ष्म अर्थशास्त्राच्या व्याप्तीतील नाही. म्हणून हा शब्द विसंगत शब्द आहे, हे आपल्याला लक्षात येईल. पुढं येऊया. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, संज्ञा किंवा संकल्पना आपल्याला ओळखायची आहे आणि ओळखलेली संकल्पना स्पष्ट करायची आहे. या ठिकाणी आपल्याला 3 संकल्पना ओळखून त्या स्पष्ट करायच्या आहेत. एक संकल्पना 2 गुणांसाठी आहे. या 2 गुणांमध्ये पहिला गुण हा संकल्पना ओळखण्यासाठी असेल आणि दुसरा गुण हा ती संकल्पना स्पष्ट करण्यासाठी असेल. आता यामध्ये संकल्पना ओळखण्यासाठी म्हणून उत्तर लिहिताना संकल्पना असा शब्द लिहायचा आहे आणि पुढं ती कोणती संकल्पना आहे त्याचं हेडिंग लिहायचं आहे आणि त्याचं स्पष्टीकरण असा शब्द लिहायचा आहे आणि त्याचं स्पष्टीकरण, व्याख्या, अर्थ, उदाहरण हे लिहायचं आहे. ह्या दोन्ही बाजू सेपरेट उत्तरामध्ये दिसल्या पाहिजे, जेणेकरून संकल्पना ओळखण्यासाठी 1 गुण आणि स्पष्टीकरण देण्यासाठी 1 गुण आपल्याला दिला जाऊ शकेल किंवा देता येईल. विद्यार्थी मित्रांनो बघा, पहिलं विधान अ.ब.क. ही बँक तिच्या ग्राहकांना डीमॅट सवलती, सुरक्षित ठेव कप्पे, इंटरनेट बँकिंगची सुविधा पुरवते. मग हे आहे ते म्हणजे सहाय्यक कार्य. म्हणजे व्यापारी बँकांची जी सहाय्यक कार्य आहेत त्या व्यापारी बँकेच्या सहाय्यक कार्यातली ही कार्य आहेत. त्याच्यामुळं व्यापारी बँकेची सहाय्यक कार्य अशी संकल्पना असेल किंवा सहाय्यक कार्य अशी संकल्पना असेल आणि तिचं स्पष्टीकरण आपल्याला खाली द्यावं लागेल. त्या स्पष्टीकरणासाठी 1 गुण असेल. त्याच्यानंतर पुढचं विधान आहे गौरीने एका विशिष्ट उद्योगातील वैयक्तिक उत्पन्नाची माहिती गोळा केली. आता व्यक्तिगत घटकांचा अभ्यास किंवा वैयक्तिक घटकांचा अभ्यास अशी ही संकल्पना असेल. ही संकल्पना ओळखण्यासाठीचा 1 गुण आणि ती संकल्पना आपल्याला स्पष्ट करायची आहे.
त्याच्यासाठी 1 गुण तुम्हाला दिला जाईल. त्याच्यानंतर तिसरं विधान आहे, अंजलीला चहा पिण्याची विशिष्ट गरज पूर्ण करण्यासाठी साखर, चहा पावडर, दूध इत्यादी वस्तूंची एकत्रित मागणी करावी लागली. आता याच्यावरून आपल्याला लक्षात येईल की ही कोणत्या प्रकारची मागणी आहे. मागणीचे जे आपण प्रकार पाहिलेले होते त्या मागणीच्या प्रकारातील पूरक मागणी असं आपल्याला या मागणी बाबतीत म्हणता येईल. कारण ज्यावेळी एकच गरज पूर्ण करण्यासाठी अनेक वस्तूंची मागणी करावी लागते तेव्हा त्याला पूरक मागणी असे म्हणतात. त्यामुळं पूरक मागणी ही संकल्पना झाली आणि तिचा अर्थ किंवा व्याख्या आपल्याला स्पष्ट करावी लागेल. त्याच्यानंतर चौथा आहे विधान, या पेन उत्पादक कंपनीने 10 रुपये प्रति पेन याप्रमाणे 100 पेनची विक्री केली असता या कंपनीला 1000 रुपये एवढी प्राप्ती मिळाली. आता हे जर उदाहरण आपण बघितलं तर याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की या कंपनीची एकूण प्राप्ती आपल्याला लक्षात येते. त्यामुळं ही संकल्पना आहे एकूण प्राप्ती. मग एकूण प्राप्ती ही संकल्पना ओळखण्यासाठी 1 गुण आणि एकूण प्राप्तीचा अर्थ किंवा व्याख्या आपल्याला लिहावी लागेल, त्याच्यासाठी 1 गुण आपल्याला मिळेल. त्यानंतर 5वी संकल्पना आहे, क ख ग या वीज कंपनीकडून वीज या एकाच वस्तूच्या वापरासाठी शेतकऱ्याकडून, उद्योजकाकडून व सर्वसामान्यांकडून वेगवेगळे वीज दर आकारले जातात. म्हणजे याचा अर्थ एकाच प्रकारच्या वस्तूसाठी वेगवेगळी किंमत आकारली जात असते तेव्हा त्याला आपण मूल्यभेद असं म्हणतो. मक्तेदारीमध्ये मक्तेदार मूल्यभेद करू शकतो म्हणून मूल्यभेद ही संकल्पना या ठिकाणी आहे. याच्यासाठी 1 गुण आणि मूल्यभेद म्हणजे काय हे तुम्हाला स्पष्ट करायचं आहे, त्याच्यासाठी 1 गुण तुम्हाला मिळणार आहे. पुढे येऊया, प्रश्न दुसरा ब, फरक स्पष्ट करा. हे फरक 3 आहे. 3 फरक तुम्हाला लिहायचे आहेत. 1 फरक 2 गुणांसाठी लिहायचा आहे. असे 3 फरक 6 गुणांसाठी लिहायचे आहेत. पहिला आहे प्रत्यक्ष कर व अप्रत्यक्ष कर. विद्यार्थी मित्रांनो, आता प्रत्येक फरक आपण सविस्तरपणे स्पष्ट करू शकत नाहीत, पण फरक स्पष्ट करा या प्रश्नाचं उत्तर लिहित असताना हा निकष नीट लक्षात ठेवा की फरकाचा पहिला मुद्दा हा व्याख्येचाच असला पाहिजे. कारण व्याख्येसाठी 1 गुण असेल आणि त्या फरकाच्या दुसऱ्या कोणत्याही एका सुयोग्य फरकासाठी 1 गुण असेल. त्याच्यामुळं प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर यांची व्याख्याच आपल्याला लिहावी लागेल किंवा अर्थच अगोदर स्पष्ट करावा लागेल, त्याच्यासाठी 1 गुण आणि जो फरक दुसरा क्रमांकाचा दिलेला असेल त्याच्यासाठी 1 गुण असेल. अशा पद्धतीनं प्रत्येक फरकाच्या फरक स्पष्ट करत असताना पहिला फरकाचा मुद्दा हा व्याख्येचाच असावा किंवा अर्थाचाच असावा, कारण याच्यासाठी 1 गुण राखीव आहे. हे मात्र नीट लक्षात असू द्या. या ठिकाणी प्रत्यक्ष कर व अप्रत्यक्ष कर, सूक्ष्म अर्थशास्त्र व स्थूल अर्थशास्त्र, साठा व पुरवठा, पूर्ण स्पर्धा व मक्तेदारी आणि संपूर्ण लवचिक मागणी व संपूर्ण अलवचिक मागणी असे 5 फरक दिलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, फरक स्पष्ट करा याचं उत्तर तुम्हाला फक्त 2 फरकाचे मुद्दे लिहिले तरीही पुरेसं आहे. परंतु पहिला मुद्दा व्याख्येचा असावा आणि दुसरा सुद्धा मुद्दा योग्य असावा, तेव्हा आपल्याला 2 पैकी 2 गुण या ठिकाणी मिळणार, यात काही शंका नाही. त्यानंतर प्रश्न तिसरा आहे, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. या ठिकाणी आपल्याला एका प्रश्नाचं मुद्दे आणि त्याच्या विश्लेषणासहित उत्तरं लिहायची आहेत. कोणतीही 3 प्रश्न या ठिकाणी सोडवायचे आहेत. 1 प्रश्न 4 गुणांसाठी आहे. आता या ठिकाणी प्रश्नांची उत्तरं लिहित असताना काय करावं लागणार आहे हे सुद्धा नीट लक्षात घ्या. या ठिकाणी आपल्याला त्या प्रश्नांचं मुद्दे आणि त्याचं स्पष्टीकरण द्यावं लागणार आहे. विदेशी व्यापाराची संकल्पना स्पष्ट करा. आता विदेशी व्यापार ही जी संकल्पना आहे ती संकल्पना आपल्याला स्पष्ट करायची आहे आणि मग विदेशी व्यापाराचे प्रकार लिहायचे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, विदेशी व्यापार म्हणजे काय हे स्पष्ट करण्यासाठी 1 गुण असेल आणि विदेशी व्यापाराचे 3 प्रकार आहेत. एक आयात व्यापार, दुसरा निर्यात व्यापार आणि तिसरा पुनर्निर्यात व्यापार. मग हे 3 प्रकार स्पष्ट करण्यासाठी 3 गुण आणि विदेशी व्यापाराची संकल्पना स्पष्ट करण्यासाठी 1 गुण असा हा 4 गुणांसाठीचा प्रश्न आहे. त्याचं वर्गीकरण असं असेल. त्याच्यानंतर उपयोगितेची कोणतीही 4 वैशिष्ट्ये लिहा.
विद्यार्थी मित्रांनो, आता मात्र आपल्याला सोपं झालेलं आहे. अगोदर आपल्याला किती मुद्दे लिहायचे आणि कसं विश्लेषण करायचं कळत नव्हतं. आता तुम्हाला पर्टिक्युलर विचारलं जाईल तेवढंच लिहायचं आहे. मग आता उपयोगितेची 4 वैशिष्ट्ये लिहा म्हटलं तर तुम्हाला जे उपयोगितेची 10 वैशिष्ट्ये शिकवलेली आहेत त्याच्यातली कोणतीही 4 वैशिष्ट्ये आणि त्या वैशिष्ट्यांचं स्पष्टीकरण तुम्हाला लिहिता येणार आहे आणि त्याच्यासाठी 4 गुण असणार आहेत. मग या ठिकाणी तुम्हाला 6, 8, 10 वैशिष्ट्य आणि त्याचे स्पष्टीकरण लिहायची गरज नाही. जेवढे विचारले तेवढेच लिहायचे आहेत. 4 गुणांसाठी 4च वैशिष्ट्य अपेक्षित आहेत, परंतु त्या वैशिष्ट्यांचं समर्पक विश्लेषण मात्र आलं पाहिजे. यानंतर व्यापारी बँकांची कार्य स्पष्ट करा. आता व्यापारी बँकांच्या कार्यामध्ये 4च प्रकारची कार्य आहेत. एक म्हणजे ठेवी स्वीकारणं, दुसरं म्हणजे कर्ज देणं, तिसरं म्हणजे प्रातिनिधिक कार्य किंवा सहाय्यक कार्य आणि चौथं म्हणजे पतनिर्मिती. असे 4 कार्य आपल्या पुस्तकात दिलेले आहेत. ती 4 कार्य लिहिण्यासाठी 4 गुण आहेत, त्यामुळे ते पूर्ण लिहावे लागतील आपल्याला. त्यानंतर चौथा प्रश्न आहे, राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाहाचे द्विक्षेत्रीय प्रतिमान स्पष्ट करा. आता या ठिकाणी द्विक्षेत्रीय प्रतिमान सांगितलेलं आहे. या ठिकाणी आपल्याला आकृती काढायची आहे किंवा ते द्विक्षेत्रीय प्रतिमान दर्शवायचं आहे, कुटुंब संस्था आणि उत्पादन संस्था असं, आणि ते दर्शवून त्याचं स्पष्टीकरण आपल्याला द्यायचं आहे. तो चक्रीय प्रवाह दर्शवणं आणि त्याचं स्पष्टीकरण देणं असे एकूण 4 गुणांसाठी हा प्रश्न आहे. त्याच्यानंतर मक्तेदारीयुक्त स्पर्धेची कोणतीही 4 वैशिष्ट्ये लिहा. याही ठिकाणी मक्तेदारी युक्त स्पर्धेची अनेक वैशिष्ट्ये देण्यात आलेली आहेत. त्यापैकी कोणतीही 4 वैशिष्ट्ये आणि त्याचं स्पष्टीकरण आपण या ठिकाणी करू शकता. असा प्रश्न 3रा आहे. आता तो आपल्याला पर्टिक्युलर लिहिता येणार आहे आणि याच्यामध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात हे सुद्धा या प्रश्नपत्रिकेवरून तुम्हाला स्पष्ट झालेलं असेल. याच्यानंतर प्रश्न 4, ज्या प्रश्नामध्ये सगळ्यात जास्त विद्यार्थी चुकतात आणि सर्वात जास्त विद्यार्थी गोंधळून जातात असा हा प्रश्न आहे, प्रश्न 4. प्रश्न नीट समजून घ्या विद्यार्थी मित्रांनो आणि नंतरच लिहायला सुरुवात करा. या प्रश्नामध्ये आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे की नेमकं विधान काय विचारलेलं आहे ते, आणि विचारलेल्या विधानाशी आपण अगोदर सहमत आहात की सहमत नाहीत हे मात्र लिहायला विसरायचं नाही. कारण हे लिहिण्यासाठी बोर्डानं किंवा आपल्या प्रश्नपत्रिकेच्या क्रायटेरियानुसार याच्यासाठी 1 गुण राखीवच ठेवण्यात आलेला आहे. तुम्ही या विधानाशी सहमत आहात का सहमत नाहीत हे जर तुम्ही सांगितलं तर त्याच्यासाठी 1 गुण आहे. म्हणून या प्रश्नाच्या उत्तराची सुरुवात करताना पहिलं विधान, या विधानाशी मी सहमत आहे असं तरी म्हणायचं, किंवा सरळ सरळ या विधानाशी मी सहमत नाही असं तरी म्हणायचं आहे. कारण हे विधान असेल तरच खालच्या उत्तराला अर्थ राहतो आणि हे विधान असेल तर त्याच्यासाठी 1 गुण आहे. मग जर विधान सहमत असणारं असेल तर सहमत आहे म्हणा, सहमत नसणारं असेल तर सहमत नाही म्हणा, परंतु हे म्हणणं अपेक्षित आहे. कारण याच्यासाठी 1 गुण मात्र 100% राखीव आहे. म्हणून हा 1 गुण सहमत आहे की सहमत नाही हे सांगण्यासाठी, आणि राहिलेले 3 गुण या प्रश्नामध्ये प्रत्येक प्रश्न 4 गुणांसाठी आहे. 1 गुण तुम्ही सहमत आहात की नाही याच्यासाठी, आणि राहिलेले 3 गुण तुमच्या स्पष्टीकरणासाठी आहेत. त्याच्यामुळं पहिलं विधान असेल, या विधानाशी मी सहमत आहे किंवा या विधानाशी मी सहमत नाही, या 2च शब्दामध्ये त्याचं उत्तर लिहायचे, सहमत आहे किंवा सहमत नाही. दुसरं काही वेगळं लिहित बसण्याची आवश्यकता नाही. असहमत आहे, चूक आहे, बरोबर आहे असं जर लिहिलं तर त्याच्यासाठी मार्क देता येणार नाहीत किंवा दिले जाणार नाहीत. हे सुद्धा नीट लक्षात असू द्या. प्रश्न आहे सहमत आहात का सहमत नाहीत असं म्हटलेलं आहे. त्याच्यामुळं जर तुम्ही चूक आहे, बरोबर आहे असं लिहिलं तर मार्क मिळणार नाहीत, नीट लक्षात असू द्या. मग हे एकूण 5 विधानं विचारले जाणार आहेत. त्याच्यापैकी 3 विधानं तुम्हाला लिहायची आहेत. याच्यासाठी गुण आहेत 12. आता पहिलं विधान बघा आपल्या सराव प्रश्नपत्रिकेतलं. पहिलं विधान आहे, निर्देशांक हा मूळ वर्षाशिवाय तयार करता येतो. आता याचं उत्तर कसं असेल? या उत्तरामध्ये पहिलं विधान असेल, या विधानाशी मी सहमत नाही, आणि त्याच्यानंतर खाली असेल कारण, आणि त्याच्या खाली असेल निर्देशांक हे मूळ वर्षातील वस्तूंच्या किमती व चालू वर्षातील वस्तूंच्या किमती यांच्यातील सापेक्ष बदल विचारात घेऊन तयार केला जातो.
त्यामुळं निर्देशांक तयार करताना मूळ वर्ष विचारात घ्यावे लागते. एवढंच उत्तर नाही चालणार. 3 गुणांसाठी विश्लेषण आहे. मग 3 गुणांसाठी विश्लेषण करताना आपल्याला मूळ वर्षाची निवड करत असताना कोणत्या गोष्टी विचारात घ्यायला पाहिजे तेही लिहायला पाहिजे. म्हणून त्याचंही विश्लेषण येणं अपेक्षित आहे. अशा पद्धतीने याचं उत्तर येईल. विद्यार्थी मित्रांनो, आपण काय करतो, सकारण लिहित असताना ते एकदम शॉर्टमध्ये लिहितो, 2-3 ओळीमध्ये लिहितो किंवा 4 ओळीमध्ये लिहितो. तुम्ही मला सांगा, 4 ओळीमध्ये तुम्हाला 3 मार्क देता येणार आहेत का? नाही. मग त्याचं स्पष्टीकरण नीट आलं पाहिजे किंवा सविस्तर आलं पाहिजे. जर मुद्दे असतील तर ते मुद्दे आणि त्याचं स्पष्टीकरण आलं पाहिजे. जर आकृती अपेक्षित असेल तर त्या ठिकाणी आकृती आली पाहिजे. जर तक्ता अपेक्षित असेल तर त्या ठिकाणी तक्ता आणि त्याचं विश्लेषण आलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन त्या प्रश्नाचं उत्तर किमान 1 पेजपर्यंत यायला पाहिजे, की जेणेकरून त्या प्रश्नाच्या उत्तराचं कारण सविस्तरपणे स्पष्ट होईल. कारण त्याच्यासाठी 3 गुण आहेत. त्याच्यानंतर पुढचं विधान बघा, घटत्या सीमांत उपयोगितेच्या नियमाला खऱ्या अर्थाने अपवाद नाहीत. खऱ्या अर्थाने अपवाद नाहीत म्हणजे खरंच जर प्रत्यक्षात आपण अनुभवायचं म्हटलं तर घटत्या सीमांत उपयोगितेच्या नियमाला अपवाद नाहीत. त्यामुळं या विधानाशी मी सहमत आहे असं म्हणायचं आहे. हो, या विधानाशी मी सहमत आहे. कारण जे अपवाद आहेत ते प्रत्यक्षात अपवाद ठरत नाहीत. मग प्रत्येक अपवाद घ्यायचा आहे आणि तो अपवाद कसा ठरत नाही, तिथं कोणतं गृहीतक विचारात घेतलेलं नाही हे तुम्हाला लिहायचं आहे. अपवादामध्ये 3 अपवाद लिहायचेत आणि त्याचं स्पष्टीकरण लिहायचं आहे आणि ते प्रत्यक्षात अपवाद कसे ठरत नाहीत ते सुद्धा स्पष्ट करायचं आहे. अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर अपेक्षित आहे मुलांनो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारतातील भांडवल बाजारात कोणत्याही सुधारणा झाल्या नाहीत. आता या विधानाशी मी सहमत नाही. कारण भांडवल बाजारामध्ये भारतातील भांडवल बाजारामध्ये सुधारणा झाल्या आहेत. प्रत्येक सुधारणा स्पष्ट करायच्या आहेत. त्याच्यानंतर पुढचं विधान आहे 4थं, खालील स्थूल अर्थशास्त्रात वैयक्तिक आर्थिक घटकांचा अभ्यास केला जातो. बघा, शब्द नीट लक्षात ठेवत जा, काळजीपूर्वक विधानं वाचत चला. स्थूल अर्थशास्त्रात असं म्हटलेलं आहे आणि वैयक्तिक आर्थिक घटक असं म्हटलेलं आहे. चुकीचं आहे हे. त्याच्यामुळं स्थूल अर्थशास्त्रात वैयक्तिक आर्थिक घटकांचा अभ्यास केला जातो या विधानाशी मी सहमत नाही. आणि मग खाली तुम्हाला स्थूल अर्थशास्त्र हे वैयक्तिक आर्थिक घटकाचा अभ्यास करत नाही तर स्थूल आर्थिक घटकाचा किंवा समग्र आर्थिक घटकाचा अभ्यास कसं करतं त्याचं विश्लेषण तुम्हाला 3 गुणांसाठी द्यावं लागतं. त्याच्यानंतर प्रश्न 5वा आहे, एकूण खर्च पद्धतीने मागणीची लवचिकता मोजता येते. आता एकूण खर्च पद्धतीने मागणीची लवचिकता मोजता येते या विधानाशी मी सहमत आहे. मग एकूण खर्च पद्धतीचा तो तक्ता दाखवावा लागेल आणि त्या तक्त्यानुसार मागणीची लवचिकता 1 केव्हा आहे, 1 पेक्षा जास्त केव्हा आहे, 1 पेक्षा कमी केव्हा आहे ते तुम्हाला स्पष्ट करावं लागेल. म्हणजे तक्ता आला आणि त्या तक्त्याखाली मागणीची लवचिकता 1 केव्हा, 1 पेक्षा जास्त केव्हा आणि 1 पेक्षा कमी केव्हा याचं विश्लेषणसुद्धा आलं. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, मला असं वाटतं की हा जो नवीन प्रश्न आलेला आहे प्रश्न 5वा तो सुद्धा एक प्रकारे वस्तुनिष्ठ प्रश्न आहे. कारण या ठिकाणी तुम्हाला दिलेल्या उत्तराला पैकीच्या पैकी मार्क मिळण्याची फार सुवर्ण संधी आहे. बघा, प्रश्न कसा असतो, एकतर तक्ता विचारला जाईल, आकृती किंवा एक उतारा दिला जाईल आणि त्याच्यावरून तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. त्याच्यामुळं तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं लिहिणं फार सोयीचं, सोपं आणि सहज शक्य असणारं आहे. त्यामुळं हा प्रश्न तुम्हाला पुन्हा पैकीच्या पैकी गुण मिळवून द्यायला संजीवनी ठरणारा आहे असं मला एकूण वाटतं या प्रश्नपत्रिकेबद्दल. त्याच्यामध्ये बघा कसा प्रश्न विचारलेला आहे. 1, चॉकलेटच्या वैयक्तिक पुरवठा पत्रकाचं निरीक्षण करा आणि त्याखाली विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहा. पहिला प्रश्न विचारला आहे, वरील पुरवठा पत्रक पूर्ण करा. आता चॉकलेटची किंमत 10, 15, 20, 25 अशी दिलेली आहे. मग चॉकलेटचा पुरवठा किमतीत होणाऱ्या वाढीबरोबर वाढत जाणार आहे. मग 200 नंतर 250 होईल, 250 नंतर 300 झाला आहे, 300 नंतर 350 झाला आहे, 350 नंतर 400, 450 आणि 500 असा होईल. एवढं जरी लिहिलं तरी त्याच्यासाठी 2 गुण आहेत. बघा, म्हणजे वरील पुरवठा पत्रक पूर्ण करा त्याच्यासाठी 2 गुण. वरील पुरवठा पत्रकावरून आकृती काढायची आहे. आता या ठिकाणी आकृतीमध्ये काय करायचं आहे, किंमत एका अक्षावर घ्यायची आणि पुरवठा एका अक्षावर घ्यायचा आहे आणि वक्र काढायचा आहे.
तो पुरवठा वक्र हा डावीकडून उजवीकडे खालून वर जाणारा निघेल. एवढं केलं तर त्याच्यासाठी 2 गुण आहेत. बघा म्हणजे पैकीच्या पैकी गुण मिळवायला संधी आहे की नाही? अगदी आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न दुसरा आहे. खालील आकृतीत म हा रेषीय मागणी वक्र आहे. आकृतीच्या साहाय्याने खालील विधानं सत्य आहेत की असत्य आहेत एवढंच ओळखायचं आहे. बघा, विधानं सत्य असतील तर सत्य म्हणायचं आहे, असत्य असेल तर असत्य म्हणायचं आहे. आणि 1 मार्क याच्यासाठी तुम्हाला दिला जाणार आहे. म3 म्हणजे या आकृतीमध्ये असणारा हा बिंदू, या बिंदूवर मागणी संपूर्ण अलवचिक आहे. आता हे विधान चूक आहे, कारण या ठिकाणी मागणीची लवचिकता 1 असते. त्याच्यामुळं हे विधान असत्य आहे असं म्हणावं लागेल. याचं उत्तर लिहिताना असत्य विधान असं लिहावं लागेल. त्याच्यानंतर बघा, मध्ये विचारले मागणी म2 या बिंदूवर मागणी जास्त लवचिक आहे. आता वर बघा, म2 हा बिंदू बघा आणि या ठिकाणी मागणी जास्त लवचिक आहे असं म्हटलेलं आहे. मग या ठिकाणी मागणीची लवचिकता 1 पेक्षा जास्त आहे, म्हणून हे विधान बरोबर आहे असं लिहावं लागेल, म्हणजे सत्य विधान असं उत्तर लिहायचं आहे. कच्या ठिकाणी म4 या बिंदूवर मागणी कमी लवचिक आहे असं म्हटलेलं आहे. हेही विधान सत्य आहे, त्यामुळं तिथं सत्य आहे असं लिहावं लागेल. आणि म5 या बिंदूवर मागणी संपूर्ण लवचिक आहे असं म्हटलेलं आहे. हे विधान असत्य आहे, त्यामुळं असत्य लिहावं लागेल. म्हणजे विधान सत्य आहे का असत्य आहे एवढं सांगण्यासाठी सुद्धा 1 गुण असू शकतो आणि अशा प्रकारचा प्रश्न परीक्षेत विचारला जाऊ शकतो. हे आकृती असेल किंवा उदाहरण असेल त्यावरून जे विचारले जाणारे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं समर्पक द्या. तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स 100% मिळणार. आता प्रश्न तिसरा बघा. खालील किंमत निर्देशांकाच्या उदाहरणावरून त्याखाली विचारण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला द्यायची आहेत. हे एक किंमत निर्देशांकाचं उदाहरण दिलेलं आहे. या उदाहरणानुसार आपल्याला खालील किंमती आणि प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. पहिला प्रश्न बघा, याच्यातला प्रत्येक प्रश्न 1-1 गुणांसाठी इथं विचारला गेलेला आहे. वरील उदाहरणावरून समेशन P0 काढा असं म्हटलेलं आहे. आता समेशन P0 काढण्यासाठी आपल्याला इथं P0 दिलेलंच आहे. समेशन म्हणजे बेरीज. मग आपल्याला समेशन P0 म्हणजे मूळ वर्षातील वस्तूंच्या किमतीची बेरीज करायची आहे. मग ही बेरीज केल्याच्या नंतर म्हणजे 50, 200, 120 आणि 80 यांची बेरीज हेच आपलं समेशन P0 असेल. हे 1 गुणांसाठी विचारलं जाऊ शकतं. किंवा विचारलेलं आहे, वरील उदाहरणावरून मूळ वर्ष कोणते आहे हे ओळखा. आता या दिलेल्या उदाहरणामध्ये मूळ वर्ष हे 2008 हे आहे. त्यामुळं आपल्याला लगेच लक्षात येईल की मूळ वर्षातील वस्तूच्या किमतीची तुलना ही चालू वर्षातील वस्तूंच्या किमतीशी केली जाते. त्याच्यामुळं 2008 हे मूळ वर्ष आहे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर असेल 2008 हे मूळ वर्ष आहे. त्याच्यानंतर वरील उदाहरणावरून समेशन P1 काढा असं म्हटलेलं आहे. आता वरील उदाहरणामध्ये 2015च्या ज्या किमती आहेत त्या P1 आहे. मग यांची जर बेरीज आपण केली म्हणजे 75, 300, 185 आणि 120 यांची जर बेरीज केली तर ती असेल समेशन P1. आपल्याला हे सुद्धा 1 गुणांसाठी आहे. आणि शेवटी वरील उदाहरणात चालू वर्ष कोणते आहे. मग वरील उदाहरण जर आपण विचारात घेतलं तर आपल्याला लक्षात येईल 2015 हे अलीकडील वर्ष म्हणजे चालू वर्ष आहे आणि याची तुलना ही मूळ वर्ष म्हणजे 2008 हे मूळ वर्ष विचारात घेऊन त्याच्याशी याची तुलना केलेली आहे. त्यामुळं अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात. विद्यार्थी मित्रांनो, 5व्या प्रश्नाबद्दल मात्र काही गोष्टी किंवा टिप्स समजून घ्या. पहिली महत्त्वाची टिप्स म्हणजे या प्रश्नाचं जर काळजीपूर्वक आपण उत्तर लिहायचा प्रयत्न केला तर आपल्याला पैकीचे पैकी मार्क्स मिळतील. म्हणजे हा एक प्रकारे वस्तुनिष्ठ प्रश्न आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे 5व्या प्रश्नामध्ये 3 प्रश्न विचारले जाणार आहेत. प्रत्येक प्रश्न 4 गुणांसाठी आहे. पहिला म्हणजे 3 प्रश्न विचारत असताना माझा अंदाज तुम्हाला व्यक्त करून सांगतो की एक प्रश्न उतार्यावर आधारित, एक प्रश्न उदाहरणावर म्हणजे तक्त्यावर आधारित आणि एक प्रश्न आकृतीवर आधारित असेल असा मी अंदाज व्यक्त करतो. म्हणजे अशा प्रकारे प्रश्न विचारले जाण्याची शक्यता मला जास्त दिसते. आणि जर असे प्रश्न विचारले गेले तर आपल्या क्रमिक पुस्तकाच्या शेवटी देण्यात आलेल्या 5व्या प्रश्नातीलच काही प्रश्न
विचारले जाण्याचीही शक्यता जास्त आहे, असंही मी या ठिकाणी तुम्हाला लक्षात आणून देऊ इच्छितो किंवा हेही अंदाज आपल्याला व्यक्त करता येईल. विद्यार्थी मित्रांनो, हे 5वा प्रश्न आहे. या प्रश्नाला तुम्हाला चांगले गुण मिळण्याची सुवर्ण संधी आहे आणि प्रश्न कसे विचारले जाऊ शकतात आणि उत्तर काय लिहिणं अपेक्षित आहे हे सुद्धा मी तुम्हाला स्पष्ट केलं. आता आपण शेवटच्या आणि अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नाकडे वळतो आहेत. प्रश्न आहे, खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. आता हा 6वा प्रश्न आहे. या 6व्या प्रश्नामध्ये एकूण 3 प्रश्न विचारले जाणार आहेत आणि त्याच्यातले 2 प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. एक प्रश्न 8 गुणांसाठी आपण सोडवणार आहोत. असे 2 प्रश्न 16 गुणांसाठी आपल्याला सोडवायचे आहेत. हे प्रश्न सोडवत असताना सुद्धा कोणत्या प्रकारे आपल्याला काळजी घ्यायची आहे, प्रश्न कसा लिहायचा आहे, त्याचं उत्तर कसं लिहायचं आहे आणि जास्तीत जास्त गुण कसे मिळवायचे आहेत हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. हे लक्षात घेत असतानाच या 6व्या प्रश्नामध्ये नेमके कोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात हे सुद्धा मी तुम्हाला शेवटी त्याचाही अंदाज व्यक्त करून देणार आहे किंवा सांगणार आहे. पहिला प्रश्न बघा. प्रश्न पहिला, शासनाच्या सार्वजनिक खर्चात वाढ होण्याची कारणे स्पष्ट करा. म्हणजे अलीकडच्या काळात शासनाच्या सार्वजनिक खर्चात वाढ होत आहे. या सार्वजनिक खर्चात वाढ होण्यास कोणती कारणीभूत आहेत, ही कारणं आपल्याला प्रत्येक कारण आणि त्या कारणाच्या सविस्तर स्पष्टीकरणासह या प्रश्नाचं उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. शासनाच्या सार्वजनिक खर्चात वाढ होण्याची कारणे, मग पहिलं कारण त्याचं स्पष्टीकरण, दुसरं कारण त्याचं स्पष्टीकरण, असे जे 7 ते 8 कारणं आहेत ते प्रत्येक कारण आणि त्याचं सविस्तर स्पष्टीकरण असं सविस्तरपणे उत्तर, कारण प्रश्नच म्हणतो प्रश्नाचं सविस्तर उत्तर द्या, त्यामुळं अशा पद्धतीनं सविस्तर उत्तर देणं अपेक्षित आहे. आता दुसरा प्रश्न मात्र नीट लक्षात घ्या. प्रश्न दुसरा, मागणीचा नियम अपवादासह स्पष्ट करा. नियमावर आधारित जेव्हा प्रश्न विचारला जातो तेव्हा तो एकतर नियम अपवादासह स्पष्ट करा किंवा नियम गृहीतासह स्पष्ट करा, अशा प्रकारे प्रश्न विचारला जातो. असा जर प्रश्न विचारला गेला तर मुलांनो, या प्रश्नाच्या उत्तरातला मिळणाऱ्या मार्कांचं जे वर्गीकरण आहे ते मार्कांचं वर्गीकरण नीट लक्षात घ्या बरं का. कारण आपल्याला या प्रश्नाच्या उत्तरामध्ये देण्यात येणारे मार्क्स असे असणार आहेत. मागणीचा नियम अपवादासह स्पष्ट करा. या प्रश्नाचं उत्तर लिहित असताना 1 गुण हा प्रस्तावनेसाठी असेल. त्याच्यानंतर 2 गुण हे या नियमाचं विधान स्पष्ट करण्यासाठी असतील. म्हणजे प्रस्तावनेसाठी 1 गुण, नियमाचं विधान स्पष्ट करण्यासाठी 2 गुण, त्याच्यानंतर नियमाची गृहीतके सांगण्यासाठी 1 गुण असेल. म्हणजे त्या नियमाची गृहीतकं स्पष्ट करण्यासाठी 1 गुण आहे. त्याच्यानंतर त्या नियमाची उदाहरण आणि त्याचं स्पष्टीकरण आणि आकृती व त्याचं स्पष्टीकरण याच्यासाठी 2 गुण आहेत. मग अशा पद्धतीनं त्या नियमाचं उदाहरण आणि त्या नियमाची आकृती याच्यासाठी 2 गुण निश्चित करण्यात आलेले आहेत. आणि शेवटी त्या नियमाचे अपवाद स्पष्ट करण्यासाठी 2 गुण देण्यात येणार आहेत. म्हणजे 1+2 + 1+2+2 असे एकूण 8 गुणांचं वर्गीकरण आहे. बघा, म्हणजे तुम्ही म्हणाल नियमाचं विधान स्पष्ट करायचं आणि अपवाद स्पष्ट करायचे, लिहिलं आपण उत्तर बरोबर. आपण अंदाज करत असताना मला 8 पैकी 6-7 मार्क्स मिळतील असा अंदाज करायला लागतो. पण मुलांनो, या प्रश्नाचं उत्तर लिहिण्याची पद्धत अशी आहे. कारण सविस्तर उत्तर लिहायचं आहे, त्याच्यामुळं प्रस्तावनेसाठी 1 मार्क आहे, त्या नियमाचं विधान लिहिण्यासाठी 2 मार्क आहेत, त्या नियमाची गृहीतकं लिहायची आहेत. आता तुम्ही म्हणाल गृहीतकं लिहायची म्हणल्यास एवढी गृहीतकं कशी लिहित बसणार आपण 1 मार्कासाठी? विद्यार्थी मित्रांनो, या नियमाच्या गृहीतकांचं विश्लेषण आपल्याला करायचं नाही आहे, फक्त गृहीतकं सांगायचे आहेत. मुद्द्याच्या स्वरूपात तुम्ही गृहीतकं लिहिलात तरीही पुरेसं आहे किंवा त्या गृहीतकांचं स्पष्टीकरण अपेक्षित नाही. मग अशा पद्धतीने आपल्याला गृहीतकं स्पष्ट करायची, कारण गृहीतकं स्पष्ट झाल्याशिवाय नियमच स्पष्ट होत नाही, बरोबर ना. त्यामुळं 1 मार्कासाठी गृहीतकं लिहायची, आकृती आणि उदाहरणासाठी 2 मार्क आहेत आणि शेवटी अपवादासाठी 2 मार्क आहेत. आता याच्यामध्ये काय फरक होतो तेही तुम्हाला लगेच सांगतो मुलांना. जर समजा मागणीचा नियम अपवादासह स्पष्ट करा असं म्हटलं तर
तर अशा पद्धतीचा क्रायटेरिया असेल. शेवटी 2 मार्कासाठी अपवाद लिहायचे आहेत, त्याच्यामुळे 2 मार्कांसाठी जेव्हा अपवाद आपण लिहू तेव्हा 4 अपवाद अपेक्षित आहेत. त्याचंच थोडक्यात स्पष्टीकरण अपेक्षित आहे. आता या ठिकाणी हा अपवादासह जर प्रश्न असेल तर असं वर्गीकरण असेल गुणांचं, आणि हाच प्रश्न जर गृहीतासह असं म्हटलं, आता हे अपवाद कट केलं आणि इथं गृहीतासह स्पष्ट करा असं जर म्हटलं विद्यार्थी मित्रांनो, तर या ठिकाणी गृहीतकाला 2 गुण होतील आणि या अपवादाचा 1 गुण कमी होईल आणि अपवादाला 1 गुण होईल आणि बाकीचा मात्र क्रायटेरिया जशाच तसा राहील. अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे. नीट लक्षात असू द्या, कारण याच्यासाठी 8 मार्काचा हा प्रश्न आहे. याचं अशा पद्धतीनं मार्कांचं डिस्ट्रीब्युशन आहे हे मात्र नीट पक्क लक्षात असू द्या. त्याच्यानंतर प्रश्न 3रा आहे, राष्ट्रीय उत्पन्नाच्या मापनातील तात्विक अडचणी स्पष्ट करा. विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय उत्पन्नाच्या मापनामध्ये येणाऱ्या काही संकल्पनात्मक किंवा तात्विक अडचणी आहेत आणि काही व्यवहारिक अडचणी आहेत. या ठिकाणी तात्विक अडचणी किंवा संकल्पनात्मक अडचणी कोणत्या आहेत ते आपल्याला स्पष्ट करायचं आहे. हे स्पष्ट करत असताना सुद्धा प्रस्तावना करायची आहे आणि राष्ट्रीय उत्पन्न मापनातल्या तात्विक अडचणी असं हेडिंग द्यायचं आहे आणि त्या हेडिंग अंतर्गत प्रत्येक अडचणीचं हेडिंग किंवा मुद्दा आणि त्याचं स्पष्टीकरण आपल्याला द्यायचं आहे. अशा पद्धतीनं जर आपण उत्तर लिहिलं तरच ते सविस्तर उत्तर ठरेल आणि त्याच्यासाठी योग्य गुणांकन किंवा योग्य गुण आपल्याला मिळणार आहेत. अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो 6व्या प्रश्नाला आपल्याला सामोरं जायचं आहे. आता 6व्या प्रश्नाबद्दल जर अंदाज व्यक्त करायचा म्हटलं किंवा माझा जर तुम्हाला मत व्यक्त करायचं म्हटलं तर मी असं सांगेल की 6व्या प्रश्नामध्ये आपल्याला माझा अंदाज व्यक्त करतो आहे, अनुमान व्यक्त करतो आहे, असंच होईल असं म्हणता येणार नाही किंवा असा दावा मी करत नाही. पण प्रश्न 6व्यामध्ये एक प्रश्न हा नियमावर आधारित किंवा मागणीच्या नियमावर आधारित असू शकतो आणि एक प्रश्न हा राष्ट्रीय उत्पन्न या प्रकरणावरती राष्ट्रीय उत्पन्न मापनातल्या अडचणी, एकतर तात्विक अडचणी किंवा एकतर व्यवहारात्मक अडचणी याच्यावर आधारित एक प्रश्न असू शकतो असा मी अंदाज व्यक्त करत आहे. असंच असेल असं म्हणता येणार नाही. जर एक प्रश्न नियमावर विचारला गेला तर त्या नियमाच्या प्रश्नाचं उत्तर लिहित असताना त्याचं वर्गीकरण गुणांचं कसं होणार आहे हे नीट लक्षात घ्या आणि त्याच्यानुसार त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सविस्तरपणे द्यायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण 12वीच्या अर्थशास्त्राची एक सराव प्रश्नपत्रिका जाणून घेतली, समजून घेतली. त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर नेमकं कसं लिहिणं अपेक्षित आहे बोर्डाच्या नियमानुसार तेही आपण जाणून घेतलं आणि काही अंदाज, काही अनुमान, काही महत्त्वाच्या कन्सेप्ट मी तुम्हाला क्लिअर करून दिलेल्या आहेत. अशा पद्धतीचा अंदाज लक्षात घेऊन जर आपण अभ्यास केला तर निश्चितच आत्मविश्वासपूर्वक आणि सजगपणे, समर्पकपणे आणि सतर्कपणे तुम्ही या 12वी बोर्डाच्या अर्थशास्त्र विषयाच्या परीक्षेला सामोरं जाऊन घवघवीत आणि उत्तुंग यश अर्थशास्त्र विषयात मिळवाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि तुम्हा सगळ्या विद्यार्थ्यांना 12वी बोर्डाच्या सर्व पेपरसाठी आणि विशेष अर्थशास्त्राच्या पेपरसाठी सुद्धा मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.